रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं ते शिकणार आहे। ओके, हे एक्झाम्पल सगळे आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व्ह करून बघणार आहे। आपला आन्सर काय येतं ते मग तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा आणि तुम्ही तुमच्या अबॅकस शीटवर सॉल्व्ह करून बघा तुमचे आन्सर करेक्ट येतात का ते। ओके, चला मग बघू आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 72 into 59 हे एक्झाम्पल आहे आपलं फर्स्ट आपल्याला 7 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 5 जा 35 मग 35 आपल्याला ऍड करायचे आहे। 35 ऍड केले आपण इकडे फिंगर ठेवायचा। नेक्स्ट आपल्याला 7 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 7 9 जा 63 मग 63 आपल्याला ऍड करायचे आहे। 60 ऍड करायला बीट अवेलेबल नाही आहे मग आपल्याला 6 चा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे। 60 झाले आणि हे 63 ऍड केले आपण। फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली। आता सेकंड आपल्याला स्टेप काय करायची आहे 2 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, पण सेकंड स्टेप यूज करताना म्हणजे ऍड करताना आपल्याला फर्स्ट ऑर्डर सोडून या ऑर्डर मध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे। 2 5 जा 10 हे 1 आणि हा 0 म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। 10 आपण ऍड केले। आता 2 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 2 9 जा 18 मग 18 आपण ऍड करूया। 18 आपण ऍड केले। एक्झाम्पल सॉल्व्ह झालं। एक्झाम्पल आन्सर काय आलेलं आहे आपलं 4248 हे आन्सर आलेलं आहे आपलं। आन्सर आपण
1 ऍड केले, एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. आन्सर काय आलं आपलं 1491. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 53 into 54. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघू आपला आन्सर काय येतं ते. फर्स्ट आपल्याला या 5 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 5 5 जा 25. मग 25 आपल्याला ऍड करायचे आहे. 20 आणि हे 5 25 ऍड केले आपण. इकडे फिंगर ठेवायचा. आता 5 ने आपल्याला 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 4 जा 20. मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. 20 आणि हा इकडे आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायला लागणार आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. ह्या 3 रॉड मध्ये आपला आन्सर आलेला आहे. आता आपल्याला 3 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 3 5 जा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचे आहे. 15 ऍड केले आपण. सेकंड रॉड मध्ये आपण ऍड केलेले आहे. फर्स्ट रॉड सोडून 15 ऍड केले. इकडे फिंगर ठेवायचा. आता आपल्याला 3 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 जा 12. मग आपल्याला 12 ऍड करायचे आहे. 12 ऍड केले. एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. आन्सर काय आलं आपलं 2862. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 84 into 99. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आपल्या अबॅकस किटवर आपलं आन्सर काय येतं ते. फर्स्ट आपल्याला 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 8 9 जा 72. मग 72 आपल्याला ऍड करायचे आहेत. 72 ऍड केले. इकडे फिंगर ठेवायचा. नंतर आपल्याला 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 8 9 जा 72. मग 72 आपण ऍड करून घेऊ. 72 फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपल्याला 4 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 9 जा 36. मग 36 आपल्याला ऍड करायचे आहे. कुठे ऍड करायचे तर सेकंड रॉड मध्ये ऍड करायचे आहेत आपल्याला 30. तर 30 चा फॉर्म्युला 30 आणि हे 6 36 ऍड केले आपण. आता आपल्याला इकडे फिंगर ठेवायचा. आता आपल्याला 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 9 जा 36. मग 36 ऍड करायला परत तोच फॉर्म्युला 36 ऍड केले आपण. आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 8316. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लियर. सगळी एक्झाम्पल आपली बघून झालेली